मित्रांनो, आज मी SRT पद्धतीने जे बेड तयार केलेले आहेत माननीय चंद्रशेखर भडसावळे नेरळ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 136 सेंटीमीटरचे बेड मित्रांनो तयार केले। आज तालुका कृषी अधिकारी पोलादपूर येथून सर्व टीम आलेली आहे मित्रांनो, हे बेड कशा पद्धतीने बनवलेत ते पाहण्यासाठी। तसेच मित्रांनो, मी या बेडवरती टोकणणी करण्यासाठी भात टोकणणी करण्यासाठी एक लोखंडी साचा तयार केलेला आहे। तो देखील 100 सेंटीमीटरच्या मापाचा साचा आहे मित्रांनो, आणि त्याला ज्या खुंट्या आहेत त्या खुंट्या आपण 25-25 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा वेल्डिंग करून असा आपण साचा मित्रांनो तयार केलेला आहे। आणि या 3 वर्षापूर्वी मित्रांनो मी एक 5 गुंठ्याचं क्षेत्र SRT पद्धतीने केलेलं होतं। मला थोडंसं त्याच्यात चांगलं उत्पन्न मिळालं आणि आता राहिलेलं 5 गुंठ्याचं हे आता जे आपण उभे आहोत हे 5 गुंठ्याचं राहिलेलं क्षेत्र मी हे बेड तयार करून टोकणणीसाठी तयार करून घेतलेलं आहे। मित्रांनो, काल आपण टोकणणी करून घेतली भाताची गादी वाफ्यावर। आज आपण गोकृपामृत हे खत कसं तयार करायचं याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी पोलादपूर येथून सर्व टीम आलेली आहे मित्रांनो। मी देखील पाणी फाउंडेशन तर्फे 3 दिवसाची ट्रेनिंग करून आलेले आहे मित्रांनो। आणि या पद्धतीने आपण आता लागणारे साहित्य 200 लिटर पाण्याचा ड्रम, त्यात 195 लिटर पाणी भरून घ्यायचं मित्रांनो। 2 किलो गूळ, 2 किलो गाईचे शुद्ध ताक आणि गोकृपामृत असं आपल्याला साहित्य घेऊन सदरचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे मित्रांनो। आणि 2 लिटर साधारण 2 लिटर मिक्स करून ते फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती। नमस्कार, आज आपण चर्री तालुका पोलादपूर जिल्हा रायगड श्रीयुत बळीराम वारे साहेब जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, आज यांच्याकडे आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर यांच्या मार्फत या ठिकाणी आपण गोकृपा अमृतम हे जे कल्चर आहे याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं याचा आपण एक थोडक्यात डेमो त्यांना या ठिकाणी करून दाखवत आहोत। तर यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हा 200 लिटरचा ड्रम आहे, याच्यामध्ये 145 लिटर पाणी भरलेलं आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 2 किलो गूळ घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण 2 लिटर देशी गाईचं या ठिकाणी ताक घेतलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं लागणारं हे जे कल्चर आहे गोकृपामृतम हे आपण 1 लिटर या ठिकाणी घेतलेलं आहे। असं प्रकारचं साहित्य। तर आता आपण प्रोसिजर करूया। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय करूया, हा जो गूळ आहे तो गुळाचा चुरा यामध्ये टाकूया। त्याच्यानंतर आपण हे जे ताक आहे हे ताक देखील या ठिकाणी टाकणार आहोत। ताक त्याच्यानंतर आपण 1 लिटर गोकृपामृतम आहे हे आपण टाकलं यामध्ये। आता हे जे मिश्रण आहे हे आपण मिश्रण आहे आपण संपूर्ण गाड्याच्या काट्याच्या दिशेने आणि गाड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी हे ढवळून घेणार आहोत। आणि हे मिश्रण आपल्याला भात उगवणे आल्यानंतर त्याच्यावरती फवारणी करायची आहे। फवारणी करताना 15 लिटर पंपामध्ये साधारण 2 लिटर मिक्स करून ते फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती। प्रकारे आपण गोकृपामृत कल्चर 2 किलो गूळ, 2 लिटर ताक गाईचे आणि अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून, हे बघा हे सदरचं मिश्रण आपण इथं ड्रममध्ये एका फडक्याने बांधून ठेवलेलं आहे। आणि ते आपण 2 वेळा दिवसातून सकाळी 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते फिरवायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशा पद्धतीने मित्रांनो आपण कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले धान्य आपण वापरून आणि चांगल्या प्रकारे शेती करावी असं मी शेतकरी मित्रांना आवाहन करतो। धन्यवाद मित्रांनो।